श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला राशीनुसार काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत, जेणेकरून हे उपाय केल्यामुळे तुमच्यावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुद्धा निवारण होणार आहेत. परत कोणती घरात अडचण आहे तर ती अडचण सुद्धा निवारण होणार आहे. प्रत्येक गोष्टीत आपल्याला ज्या काही आपल्याला इच्छा आहेत त्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण होणार आहेत. पण तुम्हाला आपल्या राशीनुसार इथे आपल्याला ह्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी उपाय करायचे आहेत, जेणेकरून सदैव आपल्याला कृपा आशीर्वाद माता लक्ष्मीचा प्राप्त होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हे उपाय काय आहेत ते. मी शीतल तुमच्यासोबत गप्पा मारते आपल्या वीर मराठी एक नवी दिशा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 12 राशींनी 12 प्रकारे पूजा केली पाहिजे. म्हणजे ज्याची रास जी आहे त्या राशीनुसार पूजा केली तर त्याचं त्वरितच फळ तुम्हाला मिळणार आहे. तर सर्वात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांनी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या कपड्यावर लाल चंदन आणि केशर उगाळून स्वस्तिक काढायचं आहे व हे दुसऱ्या दिवशी हा कपडा तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवून द्यायचा आहे. असं केल्यामुळे तुमच्याकडे कधीही लक्ष्मी संबंधित जी काही आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत असेल ती तुम्हाला वर्षभर जाणवणार नाही. त्याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांनी घराच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये 2 कमळगट्ट्याच्या बिया टाकायच्या आहेत. आता ह्या कमळगट्ट्याच्या बिया आपल्याला दुसऱ्या दिवशी पुसून घ्यायच्या आहेत आणि ह्या तिजोरीत ठेवायच्या आहेत, जेणेकरून सदैव लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त राहणार आहे. त्यानंतर आहे तिसरी रास मिथुन. या राशीच्या लोकांनी या वर्षी लक्ष्मी आणि गणेश या दोघांचे पूजन करावे. तसेच दक्षिणावर्ती शंख आणून त्याच्यावर विधिवत अभिषेक करून त्याची पूजा करायची आहे व दुसऱ्या दिवशी हा शंख आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचा आहे. चौथी रास आहे कर्क आणि या राशीच्या लोकांनी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर रात्री घराबाहेर जायचं आहे. म्हणजे घराच्या बाहेर जाऊन पिंपळाच्या वृक्षाची यथासांग अशी पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाखाली पंचमुखी तुपाचा दिवा लावायचा आहे. हे केल्यानंतर तुम्ही तिथून जेव्हा येणार तेव्हा मागे वळून बघायचं नाही आणि कुणाशीही बोलायचं नाही. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. अशा पद्धतीने तुमच्यावर जी काही इडापिडा चाललेली आहे किंवा जी काही निगेटिव्ह शक्ती वास करत आहे ती वास करणार नाही. पूर्णपणे ती निगेटिव्ह शक्ती निघून जाणार आहे. त्यानंतर 5वी रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अभिमंत्रित केलेली कुबेराची मूर्ती घरी आणायची आहे आणि तिची यथाशक्ती अशी पूजा करून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी ही मूर्ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे आणि थेट पुढच्याच वर्षी ही पूजा करण्यासाठी बाहेर काढायची आहे. असं केल्यामुळे सदैव लक्ष्मी कृपा आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ह्या कुबेराची इतर दिवशी पूजा करायची नाही. फक्त वर्षातून एकदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्हाला सिंह राशीच्या लोकांनी पूजा करायची आहे. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी चांदीचा श्री बनवायचा आहे. आता चांदीचा श्री कसा बनवणार तर तुम्ही चांदीच्या पत्र्यावर श्री हे अक्षर कोरून घ्यायचं आहे. आता हे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हिरव्या कपड्यामध्ये हा श्री बांधून तिजोरीमध्ये पैशाच्या जागी ठेवून द्यायचा आहे. असं केल्यामुळे तुम्हाला ज्या काही अडचणी लक्ष्मी संबंधित म्हणजे पैशा संबंधित येत असतील तर त्या येणार नाहीत. त्यानंतर आहे 7वी तुळ रास. तुळ राशीच्या लोकांनी चांदीचे श्रीयंत्र घरी आणायचं आहे. त्याची विधिवत अशी पूजा प्राण प्रतिष्ठा करायची आहे. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी हे श्रीयंत्र देवघरात पूजेसाठी ठेवायचं आहे आणि रोज देही सौभाग्यमारोग्य देही मे परम सुखम रूपम देही यशो देही जयम देही द्विषो जही या मंत्राचा 11 वेळा जप करून यथासांग अशी पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आहे 8वी रास वृश्चिक. लक्ष्मी पूजन झाल्यानंतर कुठल्याही लक्ष्मी मंदिरात जाऊन 11 नारळांचं तोरण वृश्चिक राशीच्या लोकांनी अर्पण करायचं आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर स्फटिकची माळ असेल तर ठीकच आहे, चांगली गोष्ट आहे. नसेल तर आपल्या साध्या माळेवर सुद्धा ओम ब्रीम क्लीम श्रीम या मंत्राचा 108 किंवा 11 वेळा मंत्र जाप करायचा आहे. त्यानंतर आहे 9वी रास धनु.
धनु राशीच्या लोकांनी पिवळ्या कपड्यामध्ये 11 हळकुंड ठेवावीत व लक्ष्मी पूजनासोबत त्याची सुद्धा यथासांग अशी पूजा करावी. दुसऱ्या दिवशी याच कपड्यामध्ये हळकुंड बांधावीत आणि आपल्या पैशाच्या तिजोरीत म्हणजे जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवून द्यावीत. असं केल्यामुळे तुमच्या जवळ कधीही लक्ष्मी प्राप्तीची जी काही अडचणी होत आहेत त्या होणार नाहीत. सदैव लक्ष्मी प्राप्ती तुमच्या जवळ नांदणार आहे. त्याचबरोबर आहे 10वी रास मकर. मकर राशीच्या जातकांनी एक वेलदोडा घ्यायचा आहे आणि केशरयुक्त अशी तांदळाची खीर बनवायची आहे आणि त्यामध्ये तो वेलदोडा टाकायचा आहे. आता लक्ष्मी पूजन झाल्यानंतर मातेला म्हणजे लक्ष्मी मातेला या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. जेव्हा ही खीर तुम्ही अर्पण करताय तर त्यामध्ये अगदी 1 चमचाभर तूप घालायचं आहे. असं केल्यामुळे सदैव माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करेल. सदैव माता लक्ष्मी तुमच्या जवळ नांदेल. त्याचबरोबर ती तुमच्या जवळ आकर्षित होईल. यासाठी तुम्हाला या खिरीमध्ये थोडंसं तूप घालून देवीला हा नैवेद्य मकर राशीच्या लोकांनी दाखवायचा आहे आणि त्यानंतर ही खीर सर्व कुटुंबियांनी प्रसाद म्हणून खिरीचं सेवन करायचं आहे. आता 11वी रास आहे कुंभ आणि या कुंभ राशीच्या लोकांनी लक्ष्मी पूजन करताना विड्याच्या पाण्यावर 11 लवंगा ठेवून त्या मातेला अर्पण करायच्या आहेत आणि नारळाच्या करवंटीमध्ये वात लावून मातेसमोर साजूक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो संपूर्ण लक्ष्मी पूजन होईपर्यंत हा दिवा तेवत राहील याची दक्षता, याची काळजी कुंभ राशीच्या लोकांनी घ्यायची आहे. आता शेवटची रास आहे मीन, 12वी रास. या मीन राशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र परिधान करून माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर माताला पूर्व दिशेला उभं राहून पिवळे फूल अर्पण करायचे आहे आणि बेसनाचा कोणताही एक पदार्थ, बेसनाची मिठाई जी पण काही असेल, जसे की बेसनाचे लाडू किंवा बेसनाची बुंदी, जी काही तुम्हाला मिळेल, जी काही तुमच्याकडे असेल ती तुम्हाला देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे. असं केल्यामुळे तुमच्या सदैव लक्ष्मी कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या काही ज्या समस्या आहेत त्या सुद्धा निवारण होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांनी अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे उपाय जर करून बघितले तर त्वरितच लक्ष्मी कृपा आशीर्वाद तुमच्यावर प्राप्त होणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकर घेऊन आले आहे, कारण की जेणेकरून ज्या काही गोष्टी तुम्हाला विकत घेऊन यायच्या आहेत त्या तुम्ही आधीच विकत घेऊन येऊ शकता यासाठी. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.